नमस्कार मित्रांनो. तर गोष्टीच्या 12 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की समर अर्पिताचं वागणं बघून तिच्या विरोधात तक्रार करायला हवी, तिला तुरुंगात पाठवायला हवं असं बोलतो. अर्पिता खूप घाबरते आणि रडायला लागते. अर्पिता मल्लिकाला मिठी मारते आणि मल्लिकाला म्हणते, आई, दादाला सांग ना तू, मला तो तुरुंगात टाकायचं म्हणतो. नाही ना टाकणार मला तुरुंगात, मला जेलमध्ये नाही जायचं आहे. मल्लिका अर्पिताला लांब ढकलते आणि अर्पिताला म्हणते, लांब हो तू माझ्यापासून. अगं तू काय करून ठेवलं माहिती आहे का? तू चूक केली आहे, गुन्हा केला आहे, त्याची माफी मागायचं सोडून तुला अजून उद्धटासारखं बोलायचं आहे, कळतं आहे का? मल्लिका अर्पिताला बाजूला ढकलते आणि समोर पदर पसरते. मल्लिका म्हणते, समर, अरे ही चुकली आहे मान्य आहे, पण ती माझी मुलगी आहे, तिला तुरुंगात पाठवू नको. तू हवी ती शिक्षा तिला दे, पण प्लीज प्लीज जेलमध्ये टाकू नको. नाही ना टाकणार तू? मल्लिका पदर पसरते, हात जोडते आणि समोर विनवण्या करत असते. आता समर मल्लिकाच्या या सगळ्या नाटकांना भुलेल का, का तो अर्पिताला शिक्षा देईल, हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की स्वानंदी सगळ्यांना म्हणते, मला कालपासून अर्पिताचं वागणं खटकत होतं. ती विचित्रच वागत होती. आधी नवऱ्याने आणून सोडलं तेव्हा हिला काहीच वाटलं नाही, पण त्यानंतर हिचं वागणं वेगळंच वाटत होतं. अर्पिता एकदम आनंदी होती, खुश होती, जसं काही झालंच नव्हतं. कालसुद्धा आशिषने जेव्हा तिला आणून सोडलं त्यावेळेस तिच्या नजरेमध्ये मी बघितलं, तिने नजरेने आशिषला दटावलं आणि आशिष घाबरत होता. त्याच वेळेला मला समजलं की काहीतरी मेजर गडबड आहे. तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता. आणि काय ना, मल्लिका काकू आणि त्यांची मुलं यांच्या बाबतीत मला काही जरी सांगायचं असलं तरी राजवाड्यांना पुरावा लागतो, आणि तो पुरावा माझ्याकडे नव्हता. म्हणून मी आशिष भाऊजींना जाऊन भेटले आणि सगळं खरं जाणून घेतलं. अर्पिता मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. अर्पिता म्हणते, खोटं आहे हे सगळं, तो व्हिडिओ खोटं आहे, हे लोक बोलत आहेत ते सगळं खोटं आहे, ही स्वानंदीसुद्धा खोटी आहे. आजकाल AIचा वापर करून सगळं होतं ना, त्या पद्धतीने सगळं केलं आहे, मी हे असं काही केलेलंच नाही आहे. अर्पिताचा नवरा म्हणतो, ठीक आहे अर्पिता, तू म्हणतेस नाही सगळं खोटं आहे, ठीक आहे, हे खोटं आहे. पण अर्पिता, आता मी तुला तुझ्या घरच्यांसमोर सांगतो की आम्ही सगळे तुझ्याशी नीट वागू, कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. तू घरी चल, आपण सुखाने संसार करू. आशिषचं बोलणं ऐकून अर्पिता अजूनच घाबरते आणि अर्पिता म्हणते, नाही, मी येणार नाही, मला तुमच्या इथे आवडत नाही. स्वानंदी, समर, घरातले सगळे अर्पिताला विचारतात, तुला त्यांच्या इथे आवडत नाही म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे? तुला ते घर आवडत नाही का? आशिष वेगळं राहण्याची तयारीसुद्धा दाखवतो, पण अर्पिता त्यालासुद्धा नकार देते आणि ती म्हणते की मला इथे माझ्या आईकडेच राहायचं आहे. स्वानंदी विचारते, तुम्हाला जर तुमच्या आईकडेच राहायचं होतं मग लग्न का केलं? अर्पिता म्हणते, आधी लग्न केलं त्यावेळेस त्यांचं घर वगैरे मला आवडत होतं, पण नंतर यांच्या बिझनेसमध्ये लॉस झाला आणि मोठ्या बंगल्यातून आम्ही फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो, तेव्हापासून मला अजिबात आवडत नाही. मला तिथे गरिबीत राहायचंच नाही आहे, मी तिथे जाणार नाही, राहणार नाही, मला इथेच राहायचे, आपल्या घरी राहायचे. समोर विचारतो, आपल्या घरी का राहायचे? अगं ते पण घरच आहे ना, आणि तुझं लग्न झालं आहे, तुला मुलगी आहे. अर्पिता ऐकायला तयारच नसते. अर्पिता म्हणते, त्यांच्या घरी नोकर चाकर नाही आणि त्यांच्या घरी एकदम थोडा स्टाफ आहे, सगळी कामं मला करावी लागतात, ऐशो आरामात मला जगता येत नाही. स्वानंदी म्हणते, म्हणजे तुम्हाला ॲडजस्ट नाही करायचं का? अर्पिता म्हणते, नाही, मला ॲडजस्ट करायचंच नाही आहे, मी राजवाडे आहे आणि मी गरिबीत का राहायचं, मी या सगळ्यांसाठी कामं का करायची, बाळाचं डायपर मी का चेंज करायचं, मी या सगळ्या कामांसाठी माणसं ठेवते, राणीसारखी राहते मी, मोलकरणीसारखी मला अजिबात राहायचं नाही. अर्पिता बोलता बोलता सासूला मोलकरीण म्हणते. समोर खूप चिडतो आणि पुढे येऊन अर्पिताच्या जोरात ते कानाखाली मारतो. मल्लिका समरला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि ती अर्पिताची बाजू घेते. ती समरला म्हणते, समर, अरे माझं ऐकून घे ना, तिला मारू नकोस तू. समर मल्लिकालाच गप्प राहायला सांगतो. समरचा राग बघून मल्लिका घाबरते आणि ती पुढे काहीच बोलू शकत नाही. समर अर्पिताला तिच्या चुका दाखवतो
आशिषच्या घरचे किती चांगले आहेत. आशिषच्या घरातले अर्पिताला समजून घेतात. तिला कुठल्याही प्रकारचं काम सांगत नाही, फक्त बाळाला सांभाळायला सांगतात. आणि तरीही अर्पिता धमक्या देते, सगळ्यांवर हात उगारते, सारखी सारखी माहेरी येते. त्यामुळे समर खूप भडकलेला असतो. समर अर्पिताला तिच्या चुका दाखवतो आणि तिला म्हणतो, सारखं सारखं माहेरी येणं आणि इथे पडून राहणं मला अजिबात चालणार नाही. इथून चालती हो. तू तुझ्या सासरी राहायचं आणि तिकडच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. कधीतरी इकडे यायचं भेटायला. अर्पिता काही ऐकत नाही. ती उद्धटासारखी बोलत असते. समर स्वानंदीला म्हणतो, स्वानंदी मॅडम, तुम्ही अर्पिताची चूक दाखवली आहे. त्यामुळे अर्पिताच्या बाबतीत काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. मल्लिका, अंशुमन यांना जरा भीती वाटते. स्वानंदी शिक्षा देणार म्हणजे काहीतरी मोठं करणार असं त्यांना वाटत असतं. तर इथे अधिरा, रोहन अर्पिताला भेटायला घरी निघालेले असतात. मंदाकिनी बाहेरच बसलेली असते. मंदाकिनी त्या दोघांना थांबवते आणि अधिराला म्हणते, तू कुठेही जायचं नाही. तुझी बहीण आहे ना, ती स्वतःच्या कर्माने घरी आली आहे आणि तिला कशाला भेटायला जायचं आहे. अधिरा विचारते, मग मी इथे राहून काय करू. मंदाकिनी म्हणते, इथे थांब आणि आता माझ्या भिशीच्या बायका येणार आहेत, त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनव. माझा पाय मोडलाय, कळतंय ना. अधिरा नाही म्हणते. तिला आपल्या बहिणीला भेटायला जायचंच असतं. मंदाकिनी, अधिरा यांच्यामध्ये खूप वाद होतात, पण मंदाकिनी काही थांबत नसते. मंदाकिनी अधिराला दम देते आणि थांबायला सांगते. तेवढ्यात तिथे बाबा येतात. बाबा मंदाकिनीला गप्प बसायला सांगतात आणि अधिरा, रोहन यांना जायला सांगतात. बाबा नेहमीसारखी अधिराची बाजू घेत आहेत म्हणून मंदाकिनी चिडते. मंदाकिनी, बाबा यांच्यामध्ये खूप वाद होतात आणि बाबा अधिराला जायला सांगत असतात. अधिराला अर्पिताची काळजी वाटते. नेमकं तिथे काय झालं असेल. अर्पिताला तिचा नवरा सोडून गेलाय, त्यामुळे अर्पिता कुठल्या सिच्युएशनमध्ये असेल याचा तिला विचारही करवला जात नाही आणि त्यामुळे तिला अर्पिताची काळजी वाटते. तर इथे मल्लिका अर्पिताच्या वतीने समरची माफी मागते आणि ती रूममध्ये अर्पिताला घेऊन जाणार असते. समर मल्लिकाला थांबवतो आणि अर्पिताला माफी वगैरे काही देणार नाही असं सांगतो. अर्पिता उद्धटासारखी बोलतच सुटते. अर्पिता म्हणते, आई, अगं दादाने मला नाही मारलं. आत्तापर्यंतचा राग काढलाय त्याने बाहेर. खरं तर तो या घरचा मालक आहे ना, तो काहीही करू शकतो असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मागच्या वेळेस नाही का, बायकोचं ऐकून मला घराबाहेर काढलं होतं, तसंच तो आता तिचं ऐकून मला मारतोय. अर्पिता स्वानंदीला म्हणते, स्वानंदी, मला मारलेलं बघून मजा आली असेल ना तुला. तुला हेच हवं होतं ना. समर अर्पिताला तोंड बंद ठेवायला सांगतो, पण अर्पिता काही ऐकत नाही. तिच्या तोंडाचा पट्टा चालूच असतो. अर्पिता सगळ्यांशीच उद्धटपणे बोलत असते. समोर खूप भडकतो आणि तो पुन्हा एकदा अर्पितावरती हात उगारतो, पण स्वानंदी यावेळेस समरला शांत राहायला सांगते. अर्पिताचं वागणं बघून समरलाच त्रास व्हायला लागतो आणि तो खूप रडत असतो. अर्पिता सगळ्यांसमोर ठामपणे सांगते की मला हे सासू सासरे, मुलगी, नवरा काहीच नकोय. मला त्यांच्या घरी राहायचंच नाही आहे. समरला अर्पिताचं वागणं अजूनच खटकतं. अर्पिता धमक्या देते, सासूवर हात उगारते, गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे म्हणून तो चिडलेला असतो. समर म्हणतो, अर्पिता, तुझी तक्रार केली ना तर तू तुरुंगात जाशील आणि तू जे काही वागतेस ना त्याला आता माफी नाही. आता त्याला शिक्षा मिळायलाच हवी. समर खूप चिडलेला असतो. समर आता अर्पिताला शिक्षा देणार म्हणून मल्लिका, अंशुमन यांचाही थरका पोडलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.